रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या वर्षातील ही दुसरी अंगारकी चतुर्थी असून 2026 मध्ये अंगारकी 3 वेळा येणार असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने गणपतीपुळे येथे दाखल झाले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. नारळबागेत 37 दर्शन रांगा, पार्किंग परिसरात 9 रांगा आणि मंदिर व रेस्ट हाऊसच्या मधील भागात 3 रांगा अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना रात्री 10:30 वाजेपर्यंत दर्शन घेता येणार असून अंगारकी निमित्त तब्बल 18 तास दर्शन व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिवसभरात सुमारे 1.5 लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मंदिर परिसरात काही किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. दरम्यान मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी भाविकांना संयम राखून दर्शन घेण्याचे आवाहन केले आहे. येणाऱ्या या वैशाख अंगारिका चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सरासरी अंगारिका चतुर्थीपेक्षा सुमारे 30 ते 40 हजार अधिक भक्तगण येतील अशी अपेक्षा ग्राह्य धरून संस्थान सिद्ध गणपतीपुळे ट्रस्ट मार्फत येणाऱ्या भाविकांची उष्णतेचा परिणाम लक्षात घेता उष्णतेपासून संरक्षण असेल, दर्शन व्यवस्था असेल, दर्शन लाईन व्यवस्था असेल, पिण्याचे पाणी असेल, पार्किंग असेल, अशा विविध उपाययोजनांकरता एक उत्तम प्रकारचं नियोजन करून त्याची चोख अंमलबजावणी संस्थान सिद्ध गणपतीपुळे ट्रस्ट मार्फत करण्यात येते, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक भक्तगणाला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्याला दर्शन सुलभ होईल याची खबरदारी संस्थांमार्फत घेतली गेली आहे. येणाऱ्या प्रत्येक भक्तगणाची जी काही मनोकामना असेल, जे काही गारणं असेल ते गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होऊन दे आणि नवीन वर्ष त्याच्यासाठी, त्याच्या कुटुंबियांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी उत्तम प्रकारे आयुर आरोग्याचं सुखसमृद्धीचं जावं अशी तुमच्या माध्यमातून आपण सर्वांच्या वतीने बाप्पाला प्रार्थना करूया. मंगलमूर्ती मोरया. मी अमित प्रभाकर घनवटकर, मुख्य पुजारी संस्थान सिद्ध गणपतीपुळे.